मी आरोग्य समिती अध्यक्ष बोलत आहे, तरी ते बोलतात आम्ही कोणाशी बोलू शकत नाही, तुम्ही कोणी असून द्या। बोलते हमको डीन में अध्यक्ष में कोई भी रहने दो, सबको मना कर दिया। नंतर मी स्वतः 11:30 वाजता गेलो एक पेशंट म्हणून, तर मला स्वतःला 2.5 तास लागले। म्हणजे आतमध्ये आल्यापासून ते केस पेपर बनवल्यापासून ऑन कॉल डॉक्टर अवेलेबल नव्हते। ते मी त्यांना बोलून घेतलं 1:30 वाजता आणि त्यांच्या निदर्शनास आणून दिलं मी। ऑन कॉल डॉक्टर नाही आहेत, नर्स नाही आहे तिथे, म्हणजे त्यांची उद्धटपणा काय आहे, डॉक्टर नाही आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये दररोज अनेक रुग्ण उपचारांसाठी येत असतात। स्वस्त दरात, काही वेळेला मोफत त्यांच्यावर उपचार होतात, म्हणून मोठ्या प्रमाणावरती सामान्य लोकांची ह्याच रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी असते। मात्र स्वतः मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य समितीचे अध्यक्ष जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या KM रुग्णालयामध्ये जातात, तेव्हा त्यांना तिथे एक वेगळा अनुभव येतो। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, त्यासाठीच माझ्यासोबत हरीशजी स्वतः आहेत। सर, तुम्ही 2 दिवसांपूर्वी KM रुग्णालयात गेलेला होतात, नेमका काय प्रकार होता? कशा पद्धतीची उत्तरं तुम्हाला KM मधल्या तिकडच्या डॉक्टरांकडनं असतील किंवा जे अन्य कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं मिळालेली आहेत? ही माझी KMची दुसरी सरप्राईज व्हिजिट होती। ह्या अगोदर पण मी गेल्या हप्त्यामध्ये मी स्वतः गेलो होतो आणि असं निदर्शन आलं की अजूनही तिथे सुधारणा झालेली नाही आहे। एक पेशंट मी स्वतः 11 वाजता सकाळी पाठवला होता, तो 10:30 वाजेपर्यंत त्याला ॲडमिटच नव्हतं केलं आणि मी स्वतः फोन केल्यानंतर ऑन कॉल डॉक्टर होते, त्यांनी फोन रिसीव नाही केला। मी लँडलाईनवरती फोन केल्यानंतर मी सांगतो आहे की बाबा मी आरोग्य समिती अध्यक्ष बोलत आहे, तरी ते बोलतात आम्ही कोणाशी बोलू शकत नाही, तुम्ही कोणी असून द्या। नंतर मी स्वतः 11:30 वाजता गेलो एक पेशंट म्हणून, तर मला स्वतःला 2.5 तास लागले। म्हणजे आतमध्ये आल्यापासून ते केस पेपर बनवल्यापासून ऑन कॉल डॉक्टर अवेलेबल नव्हते तिथे, जो चेक करणारे डॉक्टर अवेलेबल नव्हते आणि पूर्ण एक मासळी बाजार कसा भरतो असं ते कॅज्युअल्टीमध्ये भरला होता। मी तेव्हा नर्सनं विचारलं की तुम्ही इथे काय करत आहात, तुमचं हे पेशंट आहे जो 11ला आलेला आहे आणि अजून ॲडमिट तुम्ही केलेलं नाही आहे। तर ते बोलतात आम्ही तुम्हाला उत्तरदायित्व नाही आहेत, तुम्ही कोणी असून द्या। मी नंतर मग डीन आहेत त्यांना बोलवलं, ते स्वतः 1:30 वाजता रात्री आले आणि त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की तुम्ही सेवक आहात, जनतेची सेवा करण्यासाठी आहात, आम्ही प्रतिबद्ध आहोत, कटिबद्ध आहोत की जनतेची सेवा करण्यासाठी। पण सर, खरं तर एका बाजूला अनेक रुग्ण येत असतात जे सामान्य ते अतिसामान्य घरातनं आलेले असतात, ज्यांना इतर खाजगी रुग्णालयाची फी परवडत नाही। पण एकीकडे मुंबई पालिकेच्याच आरोग्य समितीच्या अध्यक्षांना अशा पद्धतीची जर उत्तरं मिळत असतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे। मग नेमकं ह्या सगळ्यावरती प्रशासकीय अंकुश कुठे नाही आहे का? एवढी मुजोरी एखाद्या मनपासारख्या एवढ्या मोठ्या संस्थेच्या एका रुग्णालयाची जर एवढी मोठी मुजोरी असेल, तर यावरती आता अध्यक्ष म्हणून तुमची काय नेमकी या सगळीकडे बघण्याची एक काय दृष्टिकोन असणार आहे? कशा पद्धतीचे तुम्ही आदेश देणार आहात? मी त्यासाठी स्वतः रात्री गेलो होतो, कारण मला बघायचं होतं की तिथे काय घडतं आहे ते। आणि माझ्या निदर्शन झालं, ते निदर्शन आल्यानंतर मी वरिष्ठ आहेत त्यांना मी सांगितलेलं आहे आणि काय निर्देश द्यायचे ते दिलेले आहेत मी। सर, या संदर्भात KMचे जे डीन आहेत, पाठक सर जे आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळाली? कारण वारंवार KM सारख्या रुग्णालयामधनं अशा धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। एकीकडे MRI मशीन गेले अनेक महिने बंद असतं, रुग्णांची हेळसांड होते। यावरती जबाबदार म्हणून जे डीन आहेत त्यांच्याकडनं काही उत्तर आलेलं आहे का तुम्हाला? नाही, ते स्वतः रात्री 1:30 वाजता आले होते, मी त्यांना बोलून घेतलं 1:30 वाजता आणि त्यांच्या निदर्शनास आणून दिलं मी। ऑन कॉल डॉक्टर नाही आहेत, नर्स नाही आहे तिथे, म्हणजे त्यांची उद्धटपणा काय आहे, डॉक्टर नाही आहेत, हे मी त्यांना निदर्शन आणून दिल्यानंतर त्यांना सांगितलं की सर्वांवरती कारवाई झालीच पाहिजे। सर, या संदर्भात तुम्ही आयुक्त अश्विनी भिडे यांच्याशी काही बोलणार आहात, त्यांना काही पत्र देणार आहात? कारण कुठेतरी प्रशासकीय अंकुश जो आहे त्याचा अभाव आपल्याला दिसतो इथे। या संदर्भात आता तुमची भूमिका काय असणार? मी खरं आयुक्त मॅडम अश्विनी भिडे यांना भेटलो नाही आहे, पण ज्या AMC आहेत प्राजक्ता लवंगरे वर्मा यांना मी पर्सनली भेटून हा सर्व प्रकार सांगितलेला आहे आणि त्यांनाही सांगितलेलं आहे की तुम्ही लक्ष देऊन यावरती कारवाई करावी। धन्यवाद सर। मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य समितीचे अध्यक्षच
जर त्यांनाच एका मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये आम्ही कोणालाही उत्तरं द्यायला बांधील नाही आहोत अशा पद्धतीची जर उत्तरं येत असतील तर सर्वसामान्य मुंबईकर जो मोठ्या अपेक्षेने या मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी जात असतो, ही नेमकी जी मुजोरी आहे त्यावर आता आयुक्त म्हणून अश्विनी भिडे नेमका काय निर्णय घेतात आणि रुग्णालयाची ही जी मुजोरी आहे ती थांबते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.